नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मागणी विश्लेषण या प्रकरणामध्ये मागणीचा नियम किंवा मागणीचा सिद्धांत अभ्यासणार आहोत. हा मागणीचा नियम जो आहे हा प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी सन 1890मध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे हा जो ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथामध्ये या मागणीच्या नियमाचं स्पष्टीकरण केलेलं आहे. या ठिकाणी मागणीच्या नियमामध्ये डॉक्टर मार्शल यांनी मागणीचा किमतीशी संबंध प्रस्थापित कशा पद्धतीने होतो याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. म्हणजे किंमत आणि मागणी यांचा संबंध काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न डॉक्टर मार्शल यांनी मागणीच्या नियमामध्ये केल्याचं आपल्याला दिसून येतं. मागणीचा नियम काय आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि किंमत कमी झाली असता मागणी वाढते. म्हणजे किंमत आणि मागणीचा संबंध जो आहे तो सांगण्याचा प्रयत्न डॉक्टर मार्शल यांनी या नियमामध्ये केलेला आहे. इतर परिस्थिती स्थिर असताना म्हणजे कोणकोणती परिस्थिती स्थिर असताना तर या ठिकाणी लोकांचं उत्पन्न स्थिर असेल, लोकसंख्येचा आकारमान स्थिर असेल, पर्यायी वस्तूंच्या किमती स्थिर असतील, पूरक वस्तूंच्या किमती स्थिर असतील, भविष्यकालीन किमती स्थिर असतील, लोकांच्या आवडीनिवडी, फॅशन हे यांचं प्रमाण स्थिर असेल, सरकारचं करविषयक धोरण स्थिर असेल, असे सगळे जे आहेत इतर परिस्थिती स्थिर म्हणजे या नियमाची गृहीतके जे आहेत याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. म्हणजे इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता म्हणजे जेव्हा बाजारपेठेमध्ये एखाद्या वस्तूची किंमत वाढते तेव्हा ग्राहक त्या वस्तूची मागणी कमी करत असतो म्हणजे मागणी घटत असते. किंवा या उलट वस्तूची किंमत जर कमी झाली तर मागणी वाढताना दिसून येत असते. उदाहरण द्यायचं झालं तर भाजीची जुडी 30 रुपयाला असेल तर आपण बाजारपेठेमध्ये त्या वस्तूची एकच जुडीची खरेदी करत असतो. या उलट जर ती भाजीची जुडी 5 रुपये झाली तर त्या 2 आपण खरेदी करत असतो. म्हणजे वस्तूची किंमत कमी झाली की खरेदी करण्याचा व्यक्तीचं जे प्रमाण आहे ते वाढताना दिसून येत असतं आणि जेव्हा किंमत वाढते तेव्हा खरेदीचं प्रमाण कमी होताना दिसून येत असतं. म्हणजे किंमत आणि मागणीचा संबंध या ठिकाणी डॉक्टर मार्शल यांनी व्यस्त किंवा परस्पर विरोधी किंवा नकारात्मक स्वरूपाचा सांगितलेला आहे. म्हणजे किमतीचा मागणीशी संबंध कशा पद्धतीने प्रस्थापित होतो ते सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी डॉक्टर मार्शल यांनी केलेला आहे. किंमत वाढली असता मागणी कमी होते, या उलट किंमत कमी झाली असता मागणी वाढताना दिसून येते. म्हणजे किंमत आणि मागणीचा संबंध व्यस्त किंवा परस्पर विरोधी किंवा नकारात्मक स्वरूपाचा असतो. आता या ठिकाणी थोडक्यात काय डॉक्टर मार्शल यांच्या म्हणण्यानुसार किंमत हे मागणीचं फलन आहे. म्हणजे किंमत आणि मागणी यांचा फलन संबंध सांगण्याचा प्रयत्न डॉक्टर मार्शल यांनी या नियमामध्ये सिद्धांतामध्ये केलेला आहे. किंमत हे मागणीचं फलन आहे किंवा मागणी हे किमतीचं फलन आहे. या ठिकाणी सूत्र दिलेलं आहे dx बरोबर f(px). डी म्हणजे या ठिकाणी वस्तूची मागणी, डिमांड ऑफ कम्युडिटी किंवा डिमांड ऑफ गुड्स म्हटलं तरी चालेल. एक्स म्हणजे वस्तूला आपण इंग्लिशमध्ये गुड्स किंवा कम्युडिटी म्हणतो. त्यानंतर एफ म्हणजे फंक्शन किंवा फलन आणि px म्हणजे वस्तूची किंमत म्हणजे प्राईस ऑफ कम्युडिटी किंवा प्राईस ऑफ गुड्स. थोडक्यात किंमत हे मागणी हे किमतीचं काय आहे फलन आहे ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न डॉक्टर मार्शल यांनी या नियमामध्ये केलेला आहे. म्हणजे जेव्हा वस्तूची किंमत वाढते तेव्हा मागणी कमी होते, याउलट वस्तूची किंमत कमी होते तेव्हा मागणी वाढताना दिसून येत असते. पुढं एक उदाहरण दिलेलं आहे, त्या उदाहरणाद्वारे याचं आपण स्पष्टीकरण करणार आहोत. या ठिकाणी क्ष वस्तूची किंमत आणि क्ष वस्तूची मागणी दिलेली आहे. क्ष वस्तूची किंमत रुपयामध्ये आहे, क्ष वस्तूची मागणी किलोमध्ये दिलेली आहे. 50 रुपये वस्तूची किंमत असताना 1 किलोची मागणी आहे. 40 रुपये किंमत असताना 2 किलोची मागणी आहे. 30 रुपये किंमत असताना 3 किलोची मागणी आहे. 20 रुपये किंमत असताना 4 किलोची मागणी आहे. 10 रुपये किंमत असताना 5 किलोची मागणी आहे.
मग कोणतीही वस्तू आपण या ठिकाणी घेतली तरी चालेल. सफरचंद घ्या, कांदे घेतले तरी चालतील. 50 रुपये किलो असतं तेव्हा ग्राहक 1 किलोची मागणी करतो. 40 रुपये असेल तेव्हा 2 किलोची. म्हणजे वस्तूची किंमत कमी कमी होताना, या दिशेने जाताना वस्तूची किंमत कमी कमी होत असताना वस्तूची जी मागणी आहे ती वाढताना दिसून येत असते. म्हणजे किंमत जसजशी कमी होत जाईल, 50वरून 40 रुपये, 40वरून 30 रुपये, 30वरून 20 रुपये, 20वरून 10 रुपये, तशी मागणीसुद्धा 1 किलोवरून 2 किलो, 2 किलोवरून 3 किलो, 4 किलो, 5 किलो अशी वाढताना दिसून येत असते. म्हणजे वस्तूची किंमत कमी होताना मागणी वाढताना दिसून येत असते. या उलट जर विचार केला, या दिशेने जर आपण विचार केला, या उलट जर आपण या दिशेने जर विचार केला, उलट्या दिशेने जर आपण विचार केला, या दिशेने जर विचार केला, या दिशेने जर आपण विचार केला, 10 रुपये किंमत असताना 5 किलोची मागणी, त्यानंतर 20 रुपये किंमत असताना 4 किलोची मागणी, 30 रुपये असताना 3 किलोची मागणी, 40 रुपये असताना 2 किलोची मागणी, 50 रुपये असताना 1 किलोची मागणी, या दिशेने विचार केला असता तर वस्तूची किंमत वाढत असताना मागणी कमी कमी होताना दिसून येत असते. म्हणजे वस्तूची जी किंमत आहे ती किंमत या दिशेने, वस्तूची जी किंमत आहे ती किंमत या दिशेने वाढत असताना, वस्तूची किंमत वाढत असताना या दिशेने मागणीसुद्धा कमी होताना दिसून येत असते. म्हणजे वस्तूची किंमत वाढत असताना मागणी कमी होताना दिसून येत असते. या ठिकाणी म्हणजेच किंमत आणि मागणी यांचा संबंध या पत्रकामध्ये जो आहे तो व्यस्त स्वरूपाचा, नकारात्मक स्वरूपाचा किंवा परस्पर विरोधी संबंधाचा सांगितलेला आहे, दर्शवलेला आहे. हेच आपण आकृतीद्वारे स्पष्टीकरणात पाहणार आहोत. आकृती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. अक्षावर मागणी आहे, या अक्षावर किंमत दाखवलेली आहे. क्ष अक्षावर मागणी आहे, या अक्षावर किंमत आहे. मागणी जी आहे ती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे 1, 2, 3, 4, 5. पत्रकामध्ये जशी मागणी 5 किलोची आहे या ठिकाणी 5 किलो दाखवलेली आहे. या ठिकाणी किंमत जी आहे ती एकाच प्रमाणात घेतलेली आहे. 10, 20, 30, 40, 50 या ठिकाणी या पद्धतीने किंमत घेतलेली आहे. 50 रुपये किंमत असताना 1 किलोची मागणी म्हणून हा बिंदू या ठिकाणी स्थापन केलेला आहे. त्यानंतर 40 रुपये किंमत असताना 2 किलोची मागणी म्हणजे हा बिंदू स्थापन केलेला आहे. 30 रुपये किंमत असताना 3 किलोची मागणी म्हणून हा बिंदू स्थापन केलेला आहे. 20 रुपये किंमत असताना 4 किलोची मागणी म्हणून हा बिंदू स्थापन केलेला आहे. आणि 10 रुपये किंमत असताना 5 किलोची मागणी म्हणून हा बिंदू स्थापन केलेला आहे. आणि हे सगळे बिंदू जोडले असता हा मागणी वक्र जो आहे डावीकडून उजवीकडे खाली सरकणारा दिसून येतो. म्हणजे हा मागणी वक्र जो आहे डावीकडून उजवीकडे खाली, जेव्हा मागणी वक्र खाली सरकतो तेव्हा तो ऋणात्मक स्वरूपाचा असतो. म्हणून डावीकडून उजवीकडे सरकणारा हा ऋणात्मक स्वरूपाचा मागणी वक्र आपल्याला या ठिकाणी दिसून येत असतो. या पद्धतीने आपण मागणी वक्राचं स्पष्टीकरण आहे. म्हणजे वस्तूची किंमत या ठिकाणी वाढत असताना, वक्रामध्ये बघा वस्तूची किंमत वाढत असताना या दिशेने किंमत वाढत असताना, वस्तूची किंमत वाढत असताना मागणी जी आहे ती या दिशेने कमी होताना दिसून येत असते. वस्तूची किंमत वाढत असताना मागणी कमी होताना दिसून येत असते. म्हणजे 50 रुपये किलो असताना 1 किलोची मागणी, 40 रुपये असताना 2 किलोची मागणी. म्हणजे किंमत जसजशी कमी कमी होत जाईल तसतशी मागणी वाढते आणि जसजशी मागणी वाढेल तसतसा हा वक्र जो आहे तो खाली सरकताना आपल्याला दिसून येतो. म्हणजेच किंमत आणि मागणी यांचा जो संबंध आहे हा नकारात्मक स्वरूपाचा या ठिकाणी डॉक्टर मार्शल यांनी सांगितलेला आहे. थोडक्यात काय, मार्शल यांच्या म्हणण्यानुसार मागणी हे किमतीचं फलन आहे. म्हणजेच या ठिकाणी वस्तूची किंमत जेव्हा कमी कमी होत जाते तेव्हा मागणी वाढताना दिसून येते, किंवा वस्तूची किंमत वाढत असते तेव्हा मागणी कमी होताना दिसून येत असते. म्हणजे किंमत आणि मागणी यांचा संबंध व्यस्त, परस्पर विरोधी किंवा नकारात्मक स्वरूपाचा या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणून हा वक्र जो आहे मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली सरकताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे मागणी वक्र जो आहे हा डावीकडून उजवीकडे खाली का सरकणारा असतो, तर त्या ठिकाणी वस्तूची किंमत आणि मागणी यांच्यामध्ये जो संबंध आहे तो परस्पर व्यस्त स्वरूपाचा असतो. म्हणून हा वक्र डावीकडून उजवीकडे खाली सरकताना दिसून येतो. आज आपण मागणी वक्र म्हणजे काय, मागणी म्हणजे काय, मागणीचा जो डॉक्टर मार्शल यांचा सिद्धांत जो आहे तो प्रामुख्याने अभ्यासलेला आहे.
सिद्धांताची गृहीतका काय आहेत, कोणकोणती आहेत, याचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. धन्यवाद.